नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्र शासनाकडून दिव्यांगांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. आता नवीन बदलामुळे योजना कशा राबवल्या जाणार आणि तुम्हाला त्याचा फायदा कसा मिळणार, ही सगळी महत्त्वाची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. त्याआधी आपल्या मराठी योजना मॅगझिन चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. महत्त्वाची बातमी: महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडून एक महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक जारी करण्यात आले आहे, म्हणजेच GR. विभागाचे नाव दिव्यांग कल्याण विभाग. शीर्षक: दिव्यांग सक्षमीकरण विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या विशेष सहाय्य योजना. 1. संजय गांधी दिव्यांग निराधार अनुदान योजना. 2. श्रावणबाळ सेवा दिव्यांग राज्य निवृत्ती वेतन योजना. 3. इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग पेन्शन योजना. या योजनांच्या क्षेत्रस्तरावरील अंमलबजावणीबाबत हा GR कधी आलेला? दिनांक 4/4/2026 रोजी आला आहे, म्हणजे कालच आला आहे. या परिपत्रकानुसार पूर्वी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या काही विशेष सहाय्य योजना आता दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडे हस्तांतरित करण्यात आल्या आहेत. यामध्ये मुख्यतः खालील योजना समाविष्ट आहेत: संजय गांधी दिव्यांग निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना. महत्त्वाचा बदल: आता या योजना राबवण्यासाठी जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी, तालुका स्तरावर तहसीलदार यांच्यामार्फत योजना चालवली जाणार आहे. UDID बद्दल मोठी अपडेट: या योजनेचा लाभ घेण्यासाठी UDID युनिक डिसेबिलिटी ID पोर्टलवर नोंदणी अद्ययावत करणे अनिवार्य करण्यात आले आहे. तहसीलदार यांच्यावर ही जबाबदारी असेल की सर्व पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळाला पाहिजे. आणखी काय सांगितलं आहे? योजनांची अंमलबजावणी अधिक पारदर्शक करण्यावर भर, स्थानिक स्तरावर सुविधा वाढवण्याची तयारी, पात्र लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचवण्यावर विशेष लक्ष. मित्रांनो, हा निर्णय दिव्यांग बांधवांसाठी खूप महत्त्वाचा आहे. जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतील कोणी या योजनेस पात्र असेल तर लगेच UDID नोंदणी करून घ्या आणि लाभ मिळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच सरकारी अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.